शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिका एका वेगळ्या टर्न आणि ट्विस्टवरती जाताना आपल्याला दिसणार आहे। अभिजित आणि रागिणी यांनी आता आकाश भूमीचा जीवतोड शोध घेतलेला आहे। आकाश आणि भूमी यांचा जीवतोड शोध यासाठी घेतलेला असतो कारण आकाशचा अंगठा हवा असतो। आकाशचा अंगठा घेण्यासाठी दोघांचाही शोध चालू असतो आणि ज्या वेळेला आता मात्र इकडे या दुष्यंतच्यामुळे अभिजितला समजलेलं असतं की आकाश आणि भूमी हे सोमण चाळीतच राहतात। मग त्या सोमण चाळीमध्ये आता फिल्डिंग लावून आकाशचा अपघात करण्यासाठी अभिजितने सुपारी दिलेली असते। पण अभिजितला माहिती नसतं आत्तापर्यंत आकाशच्या पाठीशी ठामपणे असणारी भूमी ही एकटी होती, पण आत्ता आकाशच्या पाठी ठामपणे अक्कासुद्धा उभ्या असतात आणि आता अभिजितचा हा डाव उधळून लावणार असतात। अभिजित आणि आता दुष्यंत यांनी रचलेला घाणेरडा प्लॅन अयशस्वी करत आता मात्र आकाशला थोडीफार दुखापत होणार असते। पण या अपघातामध्ये आकाशसोबत खूप मोठी चांगली गोष्ट घडणार असते आणि आता या सगळ्यामध्ये अभिजित दुष्यंत या सगळ्यांना पापाची शिक्षा तर मिळते, पण हा थरारक प्रकार कसा घडतो, या सगळ्यामधून आकाश कसा वाचतो, शुद्धीवरती आल्यावरती आकाश काय आता बोलतो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। इकडे आता दुष्यंत आणि अभिजित ही दोन कपटी माणसं एकमेकांचे मित्र असतात आणि एकमेकांचे मित्र असल्यामुळे पुन्हा एकदा आता दुष्यंत आणि अभिजित यांची भेट होते। दुष्यंत अभिजितला सांगतो, सध्या मी सोमण चाळीमध्ये राहत आहे, ये तिकडे आलास तर। अभिजित विचार करतो सोमण चाळीमध्ये, तर त्या एरियामध्ये म्हणजे आता मला आकाशचं आहे असं मला जोसेफने सांगितलेलं होतं। आकाशला आढळण्यात किंवा आकाशला पाहण्यात आलेलं आहे असं मला जोसेफने सांगितलं होतं, त्यामुळे मला आता सोमण चाळीमध्ये याच्या निमित्ताने जाता येईल आणि आकाश खरंच तिकडे राहतो का हे सुद्धा पाहता येईल। मग तो दुष्यंतला सांगतो, हे बघ मी तुझ्या घरी येईन, तुला कॉल करतो आणि लवकरात लवकर तुझ्या घरी मी येईन आणि तुझी भेट घेईन। यावरती दुष्यंत म्हणतो, लवकरात लवकर ये, तुझी पायधूळ माझ्या घराला नक्कीच झाड। दोन कपटी माणसं एकमेकांना भेटण्यासाठी आता सोमण चाळीत येणार असतात आणि इथूनच खरा थरारक प्रसंगाची निर्मिती होणार असते। इकडे आता त्याच वेळेला अभिजित रागिणीला सुद्धा सांगतो फोनवरती की आई, अगं सोमण चाळीमध्ये माझा एक मित्र जुन्या मला भेटलेला आहे, खूप वर्षांनी तो मला भेटलाय आणि आपल्याला जोसेफने सांगितलंय ना की सोमण चाळीमध्ये आता आकाश आहे म्हणून, तर मी तिकडे जातो। जर का आकाश असेल तर ना मी ताबडतोब तुला खबरबात कळवतो आणि त्यानंतर आपल्याला आकाशसाठी काहीतरी सापळा रचायला पाहिजे। रागिणी म्हणते, लवकरात लवकर हे काम फत्ते कर आणि लवकरात लवकर त्या आकाशचा मॅटर संपव, पण सगळ्यात आधी आकाश भेटला तर आपल्याला त्याच्या अंगठे आपल्या पेपरवरती घ्यायचे आहेत, हे काम मात्र विसरू नकोस। ते काम झाल्यानंतर आकाश आणि भूमी यांना कायमचं संपवलं तरी सुद्धा काही हरकत नाही, फक्त एकदा आपल्या नावावरती सगळं गारमेंट हे झालं पाहिजे, त्यानंतर त्या दोघांचं काय करायचं ते ठरवते। असं म्हणत रागिणी फोन ठेवते आणि त्यानंतर ती जोसेफला कॉल लावते। जोसेफला कॉल लावल्यावरती ती जोसेफला सांगते, हे बघ सोमण चाळीमध्ये आता इकडे अभिजित आकाशचा शोध घेण्यासाठी जाणार आहे, त्यानंतर जर आकाश तिकडे असेल तर मी तुला इशारा करेन, आपल्याला आकाशकडून अंगठा घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही आकाशला गाठून त्याच्याकडून अंगठा घ्या। अंगठा घेऊन झाल्यावरती त्यानंतर एक छोटासा ॲक्सिडेंट करून त्याचं काम तमाम करा। हां, पण या ॲक्सिडेंटमध्ये आपण कुठेही अडकता कामा नये, ही काळजी तुम्ही घ्यायची आहे, कारण या ॲक्सिडेंटमध्ये आकाशला आपल्याला संपवायचं आहे, पण आपण अडकायचं नाही आहे, आपण अडकलो तर सगळा खेळ संपून जाईल। मग आता इकडे अभिजित हा आता दुष्यंतच्या घरी येतो। दुष्यंत त्याला सांगतो, चल माझ्या घरी चल। जाता जाता अभिजित सगळीकडे टोकून टोकून पाहत असतो जेणेकरून आकाश आणि भूमी यांचा कुठे शोध लागेल का। दुष्यंत विचार करतो, नक्की ह्याचं चाललंय तरी काय, आणि दोघं जण घरी येत असताना आकाश त्यांना दिसतो। आकाश सायकल चालवताना थोडासा धडपडलेला असतो आणि मग दत्ता त्याला अक्कांच्या घरी घेऊन आलेला असतो। आता मात्र इकडे दुष्यंतला लगेचच अभिजित म्हणतो, हा कोण आहे रे? यावरती दुष्यंत सांगतो की हा या चाळीत नवीन आलाय। अभिजितला लगेच समजतं की आता आपल्याला आकाशला एकट्याला गाठून त्याचा अंगठा घ्यायला पाहिजे।
आता अभिजितला हे करण्यासाठी दोन मोठे अडथळे असतात, कारण दुष्यंत सांगतो की ह्या अक्का आहेत ना, ह्या भारी त्याचं लाड करतात आणि त्याची बायको तर त्याच्या पाठीपाठीच असते. आता अभिजित आणि दुष्यंत लपून छपून आकाशकडे पाहत असतात. दुष्यंत म्हणतो, अभिजित तुझा याच्यात काय इंटरेस्ट आहे? अभिजित म्हणतो, नाही तसा इंटरेस्ट तर काही नाहीये, मी आपलं सहज विचारलं, बघितल्यासारखा चेहरा वाटला म्हणून. यावरती दुष्यंत म्हणतो, याला कुठे पाहिलंस तू? अभिजित म्हणतो, नाही रे, असं वाटलं आपलं. ठीक आहे, मी येतो. त्यावरती दुष्यंत म्हणतो, अरे तू माझ्या घरी येतोयस ना? अभिजित म्हणतो, नको रे, तुझ्या घरी नंतर कधीतरी येईन, आता ना मला महत्वाचं काम आठवलं. दुष्यंत विचार करतो, याने आकाशला पाहिल्यावरती याला कोणतं बरं महत्वाचं काम आठवलं असेल आणि काय आठवलं असेल हे मात्र काही दुष्यंतला कळत नाही. पण तिकडून अभिजित निघून जातो. दुष्यंत विचारच करत बसतो. त्यानंतर आता मात्र अभिजित आणि जोसेफ हे दोघं जण आकाशवरती पाळत ठेवतात. म्हणजे भूमी कोणत्या वेळेला बाहेर पडते, भूमीला आकाश तिकडे सोडून एकटा सायकलने परत येतो, हे सगळ्यांचं आता मात्र ते आढावा घेतात. भूमी आणि आकाशवरती नजर ठेवत टायमिंग टू टायमिंग त्याची आता नोट केली जाते. किती वाजता भूमीला ऑफिसला ड्रॉप केलं जातं, किती वाजता आकाश तिला सोडून घरपर्यंत येतो आणि त्यामधल्या वेळामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. भूमीला सोडून आकाश तिकडून सोमणचाळीत येईपर्यंत आकाश एकटाच असतो. म्हणजे आता त्याच्यासोबत ना भूमी असते ना ती आता अक्का असते. मग याच वेळेमध्ये आकाशला एकट्याला सुनसान ठिकाणी गाठायचं, त्याची पेपरवरती अंगठा घ्यायचा आणि त्याचं आता ॲक्सिडेंट दाखवून काम तमाम करायचं. त्यानंतर भूमीचं काम. असं सगळं आता प्लॅन ठरलेला असतो. पण त्याच वेळेला भूमीला वाटत असतं की आपला कोणीतरी पाठलाग करते आणि आकाशला कोणीतरी पाठलाग केला तर येताना त्याचं कसं होईल, पण ती आपल्या मनातली शंका झटकून टाकते. इकडे आता आकाश भूमीला सोडून एकटा येत असतो. भूमीला तो ऑफिसला सोडतो आणि सायकलने तो एकटा आता सोमणचाळीच्या दिशेने येत असतो. त्याच वेळेला अभिजित आणि आता इकडे जोसेफ हे दोघं जण आकाशचा पाठलाग करतात. ॲक्च्युली सही घ्यायचं बाकी असतं, पण तरी सुद्धा त्यांचं मिसकम्युनिकेशन होतं आणि ज्या माणसाला आकाशचा ॲक्सिडेंट करायला सांगितलेला असतो तो माणूस वेळेच्या आधीच आकाशचा ॲक्सिडेंट करण्यासाठी येतो. ॲक्च्युली सह्या घेतल्यावरती आकाशचा ॲक्सिडेंट होणार असतो, पण त्या माणसासोबत मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे तो माणूस आकाशवरती गाडी घेऊन धावत येतो आणि जोसेफ आणि अभिजित हे पाहत असतात. रागिणीने सांगितलेलं त्यांच्या लक्षात असतं की काहीही झालं तरी सही घेतल्याशिवाय आकाश मरता कामा नये आणि हीच गोष्ट आता आकाशचा जीव वाचवण्यासाठी निर्णायक ठरते. आणि आता या सगळ्यामध्ये अभिजित त्या माणसाला फोन करतो की आत्ता सध्या त्याचा ॲक्सिडेंट घडवायचा नाहीये, तरी सुद्धा हलकासा धक्का तोपर्यंत लागलेला असतो. तिकडून अक्का धावत येतात, आकाश आकाश. आणि आता भूमीला सुद्धा आकाश जेव्हा आपल्याला ऑफिसला सोडून निघत असतो काहीतरी मनाला हुरहुर लागते म्हणून धावत ती आकाशच्या मागे येते आणि आकाश थांब असं म्हणायला लागते. तोपर्यंत आकाशच्या डोक्याला मार लागलेला असतो. डोक्याला मार लागल्यावरती आकाश मात्र पाहतो आणि सायकल राणीच्या ऐवजी भूमी भूमी असं म्हणायला लागतो. त्यावरती अक्का म्हणतात, बाळा तुला काय झालं? यावरती भूमी सांगते, आकाश आकाश. आणि ती आकाशच्या जवळ येते. अभिजितने आकाशला शोधत अपघात घडवण्याचं ठरवलेलं तर असतं, पण नियतीने आयत्या वेळेला चक्र फिरवलेले असतात. अपघातानंतर आता आकाशची स्मृती परत येणार, मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आणि या सगळ्यामध्ये भूमी आकाशचा वनवास संपत आता पुन्हा एकदा चांगले दिवस येणार का हे पाहणं रंजक ठरणार.